नक्की कीर्तन म्हणजे काय? कीर्तन म्हणजे उद्धाराचं साधन आहे. कीर्तन म्हणजे माणसाचं जीवनाला त्या ठिकाणी कलाटणी मिळण्याचं साधन आहे. कीर्तन म्हणजे वाट चुकलेल्याला त्या ठिकाणी वाट दाखवण्याचं काम कीर्तन करत असतं आणि कीर्तनातून त्या ठिकाणी भगवत प्राप्ती होत असते. हा कीर्तनाचा मुख्य उद्देश आहे. आणि कीर्तनामध्ये सगळ्यात महत्वाचं की जीवाला देवाची संगती घडत असते, संताची संगती घडत असते आणि त्याचबरोबर नामस्मरण घडत असतं. म्हणून नामसंकीर्तन साधन पै सोपे तुकोबराय म्हणत असतात. अशा पद्धतीने कीर्तनामध्ये ह्या मुख्य गोष्टी आहेत. ओके. म्हणजे कीर्तन म्हणजे एक आपण असं म्हणू शकतो की समाज प्रबोधन करण्यासाठी एक महत्वाचं हा असं समाज प्रबोधनही म्हणा तुम्ही, पण मुळात समाजाला प्रबोधन करत असताना समाज हा प्रबोधितच आहे मुळात. चांगलं वाईट कळतच असतं. कोणी जाऊन असं एखाद्याला वाटलं की बाबा याला मारावं तर डायरेक्ट समाजातली लोक मारत नाही. समाज हा प्रबोधितच आहे. समाज प्रबोधन करण्याकरता नारदाची गादी येते. शास्त्राने जर पाहायला गेलं तर प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. पण कीर्तनामध्ये ज्यावेळेस कीर्तनकार त्या ठिकाणी व्यासपीठावरती उभा राहत असतो, ती नारदाची गादी. त्या ठिकाणी फक्त वर्णावे ती थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची सांगू नये. त्या ठिकाणी फक्त आणि फक्त भगवंताचं गुणवर्णन करावं, भगवंताच्या गुणाचे पोवाडे गावावेत, संतांचा महिमा सांगावा, नाम महिमा सांगावा, हे त्या ठिकाणी कीर्तनामध्ये मुख्य उद्दिष्ट आहे. आणि जीवाने याचा आधार घेऊन कल्याण स्वतःच्या जीवनाचं कसं करावं हे कीर्तन परंपरा सांगते. बरोबर. कारण समाज प्रबोधन मी असं का म्हटलं की काही जणांच्या नावापुढे समाज प्रबोधनकार किंवा अशा काही उपाध्या लागतात म्हणून म्हटलं. आणि मी आता जे पाहतोय की ठीक आहे कीर्तनामध्ये तुम्ही सांगा गोष्टी, पण आजकाल जे आहे की त्याच्यामध्ये खूप सारे काय म्हणू शकतो आपण कॉमेडी करतात, जोक्स करतात. ते पूर्वीचे जे महाराज आहेत म्हणजे सातारकर महाराज झाले, ढोक महाराज झाले, यांच्या कीर्तनामध्ये ते आढळून येत नाही. पण आजकालचे जे आहेत त्याच्यामध्ये खूप आढळून येतं कारण ते फेमस होण्यासाठी. तर हे कितपत योग्य आहे, काय वाटतं तुम्हाला? आता चांगला आणि बारीक विचार केला तर आजकाल सर्व मंडळी युट्यूब पाहतात आणि युट्यूबवर युट्यूब उघडल्या एकच येतं. पहिली हेडिंग येते धम्माल त्या ठिकाणी विनोदी कीर्तन हसून हसून पोट दुखेल. महाराजांनी खूप हसवलं. पण त्या ठिकाणी संतांचं प्रमाण आहे, आधीच जन उद्धट गुह्य करू नका प्रगट, मोडतील भक्तीच्या त्या वाटा संत जन कोपतील. भक्तीच्या वाटा जर मोडल्या तर संत जन कोपल्याशिवाय राहत नाहीत. लक्षात घ्या. कारण त्या संप्रदायाने परंपरा सांगितल्यात, नियम सांगितले, मगाशीच सांगितले, भक्ती वैराग्याविषयी. भक्ती आणि वैराग्य सोडलं तर बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी कीर्तनात सांगितल्याच नाही गेल्या पाहिजे. आणि राहिला विषय हसण्याचा, तर हसण्यासाठी कीर्तन नाहीये. बरोबर. हसण्यासाठी तो काय मनोरंजनाचा कार्यक्रम नाही की तुम्ही तिथं जाऊन हसावं. आणि रडण्याचाही कार्यक्रम नाहीये की बाबा तिथं काही दुःखद घटना घडली का रडायला जाऊन. आम्ही पाहत असतो की त्या ठिकाणी कीर्तनात लोक रडतात, कीर्तनात लोक हसतात. कीर्तनामध्ये जीवाला खरं आणि खोटं कळलं पाहिजे. कीर्तनामध्ये बाबा मी कोण आहे, माझा जन्म कशासाठी झालाय, माझ्या जन्माचं मूळ काय, माझं काम काय, देवाने मला कशासाठी जन्म दिलाय, मी काय काम केलं पाहिजे, याचा उलगडा कीर्तनामध्ये झाला पाहिजे. म्हणून आणि तुम्ही मगाशी म्हटले की नावापुढे पदव्या लागतात, ह्या सगळ्या गोष्टी माऊलींची ओवी आहे. या उपाधी माझी गुप्त, तुम्ही म्हणले ना उपाधी लागलेली, या उपाधी माझी गुप्त, चैतन्याचे सर्वागत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. या उपाधीत लोक गुंतली ना, जरी लोक गुंतली या उपाधीमध्ये, तरी जे मूळ तत्व आहे ते गुप्त आहे आणि ते संतांजवळच आहे. आणि जो संतांजवळ जातो त्यालाच ते तत्व मिळत असतं. म्हणून ह्या पदव्या जरी लावल्या तरी कीर्तनकाराला पदवी ह भ प हरिभक्त पारायण एवढीच. हरीची भक्ती करून लोकांपर्यंत त्याचं प्रचार प्रसार करणारा, एवढंच. कीर्तनकार म्हणजे संतांच्या दारातला कुत्रा, कारण संत द्वारी कुत्रा झालो, हे संतांचे अभंग आहे. संतांचा निरोप द्यायचा आहे, निरोप देण्याचं काम कीर्तनकाराचं आहे. कीर्तनकार या ठिकाणी नारदाच्या गादीवरती उभे राहिल्यानंतर त्यांनी फक्त समाजाचं कल्याण होईल हेच सांगावं आणि ज्ञानोबराय तुकोबरायांनी सांगितलं तेच सांगावं. त्याचं वैयक्तिक मत त्या ठिकाणी मांडू नये, ही कीर्तनाची मर्यादा आहे. बरोबर. नक्कीच कीर्तन जे आपण पाहतो आजकाल ती खूप कॉमेडी हे असतात, हे काही कामाचं नाही. पण जे महत्वाचं आहे ते कीर्तनातून घ्या